नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता अक्षय तृतीयाच्या दिवशी घरातल्या कुलस्त्रीने काय उपाय आणि काय सेवा करायची, कारण या दिवशी केलेले उपाय, या दिवशी केलेली सेवा, या दिवशी केलेले दान कधीही संपुष्टात येत नाही. ते आयुष्यभर आपल्या सोबत असतं, म्हणजे ज्याला क्षय नाहीये असं म्हणता येईल. तर आता या दिवशी काय सेवा करायची आहे आणि काय उपाय करायचे आहेत याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर दिवसाची सुरुवात आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य देऊन करायची आहे. सूर्यदेवांना अर्घ्य देताना एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडे काळे तीळ टाकायचे आहेत आणि ते सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देताना जे खालचं पाणी आहे, जे आपण अर्घ्य देताना तांब्यामध्ये खाली थोडेसे पाणी शिल्लक राहतं, ते पाणी आपल्याला झाडांना घालायचं आहे. तुळशीला सोडून दुसऱ्या झाडांना हे पाणी तुम्ही घालावे. त्याच्यानंतर येतं ती घरातली साफसफाई. या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला अगदी ब्रह्म मुहूर्तावर उठून घरातली साफसफाई करायची आहे. मुख्य दरवाजा असो, आपला उंबरठा असो, तो आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे. आपली फरशी आहे ती देखील आपल्याला गोमूत्र, हळद, मीठ आणि लिंबू हे टाकून आपल्याला आपली फरशी स्वच्छ करायची आहे. तुमच्या घरात जर शक्य असेल तर तुम्ही या दिवशी आंब्याची डहाळे किंवा अशोकाची पानाने पण आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याला आपण तोरण बनवू शकतो आणि तसेच या दिवशी आवर्जून तोरण लावावेच. तुम्हाला माहिती आहे का की माता लक्ष्मी घरात केव्हा प्रवेश करते, तर ती ज्या घरातली जेव्हा नकारात्मकता दरिद्री जाते तेव्हाच माता लक्ष्मी घरात प्रवेश करते. ज्या घरात अलक्ष्मी आहे तिथे माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही. आणि जे काही आपण उपाय करणार आहोत, अर्थात ती आपल्या घरातली अलक्ष्मी जाऊन या दिवशी येणारी लक्ष्मी ही आपल्याकडे चिरकाल टिकावी, सातत्य राहावं म्हणून ही सेवा करायची आहे. त्याचबरोबर येतं ते उंबऱ्याला हळदीचं लेपन. सगळ्या सेवेमध्ये प्रभावी उपाय तर सुरुवातच यानेच होते की तुम्हाला तुमच्या उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचंच आहे. त्याचबरोबर तुम्हाला रांगोळीही काढायची आहे. रांगोळीने तुम्हाला लक्ष्मीची पावलं किंवा गोपद्म काढायचं आहे. तिथे शक्य असेल तर तुम्हाला दिवा देखील लावायचा आहे आणि अर्थातच दिव्याचं तोंड हे दक्षिण दिशेला सोडून तुम्हाला कुठल्याही दिशेला करावं. त्याचबरोबर मुख्य दरवाजा आहे तिथे देखील तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. आता हे झाल्यावरती सुरुवात होते ती पितरांच्या सेवेने. अक्षय तृतीयाच्या दिवशी पितरांची सेवा ही तेवढीच महत्वाची मानली जाते. आपल्याला पितरांची सेवा करायची आहे आणि सुरुवात पितृस्तुती, स्तोत्रम किंवा पितृअष्टकम याने करायचे आहे. तुम्हाला अगदी गुगलवर किंवा नित्य सेवेमध्ये पितृस्तुती, पितृस्तोत्र मिळून जाईल. कुठलीही सेवा करायच्या आधी पितरांची सेवा करायची असते आणि नंतरच आपल्याला देवी देवतांची सेवा करायची असते. मला चॅनलवर टाकता आलं तर मी नक्की टाकेल, पण 2 दिवसापूर्वी मी पितृस्तुती हा व्हिडिओ टाकलेला आहे, तर जरूर तोही ऐका. आता अक्षय तृतीयाच्या दिवशी भले तुम्ही अमावस्येला देव धुतले असतील, म्हणजेच पंचामृताने त्यांना आंघोळ घातली असेल, तरी सुद्धा अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातले जे काही देव असेल, मूर्ती असेल, फोटो असेल ते तुम्हाला स्वच्छ करायचे आहेत. मूर्ती असेल तर तुमच्या घरात जी कुठली पावडर असेल किंवा तुम्ही पंचामृताने सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही देव स्वच्छ करू शकता आणि छानपैकी देवपूजा करायची आहे. देवपूजा झाल्यावरच बाकीच्या कामाला सुरुवात करावी. या दिवशी केलेलं फळ, केलेली सेवा कुठली पण कधीच वाया जाणार नाही आणि ते अक्षय पुण्य आपल्याला मिळत नाही, तर चिरकाल टिकत असतं. आणि म्हणून या दिवशी गुरूंची तर सेवा करायचीच आहे, बाकी देवतांची पण आपल्याला सेवा करायची. गुरूंची सेवा आपल्याला माहित आहे, गुरुचरित्र ग्रंथात ते सांगितलं आहे की जेव्हा देव तुमच्यावर कोपतो तेव्हा गुरु तुम्हाला तारतो. म्हणजेच गुरूंची सेवा इतकी प्रभावी आहे. आणि खरं तर आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे मूळ आहे. महाराज नेहमी म्हणायचे की जसं सगळ्या नद्यांचं पाणी समुद्राला मिळतं, तसेच कुठल्याही देवांची तुम्ही सेवा केली तर ती माझ्यापर्यंत येतेच. तर या पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरातलं देव तुम्हाला स्वच्छ करायचे आहे, देवपूजा करायची आहे आणि अर्थात देवपूजा झाल्यानंतरच बाकीची कामं करायची आहेत. आता ज्या काही सेवा सांगणार आहे त्या अर्थात दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता, पण जे काही महत्वाची कामं आहेत ती तुम्हाला सकाळचीच करायची आहेत. या दिवशी आपल्याला आपल्या अक्षय कुबेर प्राप्त मिळावं किंवा अक्षय लक्ष्मी आपल्या घरात राहावी यासाठी आपल्याला एक कुबेरांची पोटली देखील करायची आहे. त्यानंतर आपण किचन ओटा, जिथे धनधान्य आहे, जिथे अन्नपूर्ण मातेचा वास आहे, तिथे देखील आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि आपल्या किचन ओट्याची आणि आपला जो गॅस आहे त्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे. आता तिथे साक्षात अन्नपूर्णा मातेचा वास असतो आणि हे सगळं झाल्यावर येते ती सेवा, म्हणजे या दिवशी आपल्याला पितरांची तर सेवा आपण करणार आहोत,
त्याच्यासाठी आपल्याला करा किंवा केळी याचं देखील पूजन करायचं असतं। त्याच्याबद्दल संदर्भात सगळी माहिती आपल्या चॅनलवरती आहे, आवर्जून जाऊन तुम्ही बघू शकता। या दिवशी तुम्ही जी काही वस्तू खरेदी करणार आहात त्याची पूजा करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला कुंकुमार्चन देखील करायचं आहे। त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकमचा तुम्हाला जास्तीत जास्त पाठ करायचा, हेही विसरू नका। तुमच्या घरात जर कुबेर यंत्र असेल तर त्याच्यावर देखील तुम्हाला सेवा करायची आहे। आता या सगळ्या सेवा आपण सविस्तर बघूया, पण फक्त या दिवशी केलेली सेवा कधी संपुष्टात जात नाही। या दिवशी केलेली गुरूंची सेवा असो, माता लक्ष्मीची असो किंवा पितरांची असो, ती कधी संपत नाही। म्हणून आपल्याला पितरांची सुद्धा सेवा करायची आहे आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सुद्धा सेवा करायची आहे। अक्षय तृतीयाच्या दिवशी जसं भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना सांगितलं होतं की या दिवशी तुम्ही अगदी तीळ एवढं दान जरी केलं तरी ते तुमच्या सोबत राहणार आहे। तुम्ही कुठलीही उपासना केली तर ते अक्षय काळ तुमच्या सोबत राहणार आहे आणि म्हणून या दिवशी सेवेला खूप जास्त महत्त्व आहे। या दिवशी आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मींची सेवा करायची असते, आपल्याला पितरांची सेवा देखील करायची असते। आता तुम्ही व्हिडिओमध्ये जे काही उपाय सांगितले ते आवर्जून करा, पण आता सेवा ही तेवढीच महत्त्वाची आहे जसं की कुंकुमार्चन तुम्हाला करायचं आहे, महालक्ष्मी अष्टकम पठण तुम्हाला करायचं आहे। कमीत कमी उद्या 11 वेळा किंवा 1 वेळा 5 वेळा अगदी 16 वेळा तरी महालक्ष्मी अष्टकम पठण करा। कनकधारा स्तोत्र, त्याच्याच बरोबर विष्णू सहस्त्रनाम, आता या सगळ्या सेवा तुम्हाला पठण करणे शक्य असेल तर अतिशय उत्तम। ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी श्रवण तरी करावं। विष्णू सहस्त्रनाम आणि विष्णू सहस्त्रनामावली या दोघांपैकी एकही तुम्ही पठण करू शकता, अगदी दोन्ही तुम्ही श्रवण केले तरी काही हरकत नाही। आता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची आपल्याला सेवा करायची आहे। अर्थात जिथे जिथे भगवान विष्णू असतात तेथे साक्षात माता लक्ष्मीला कधीही आमंत्रण द्यायची गरज पडत नाही आणि ती स्वतःहून तिथे चिरकाल वास करत असतात। म्हणून आपल्याला कमीत कमी 1 वेळा तरी आपल्याला व्यंकटेश स्तोत्रम पठण करायचं आहे। ज्यांना उद्या सत्यनारायण करणं शक्य होणार असेल त्यांनी तर आवर्जून करावं। उद्याच्या दिवशी केलेल्या सत्यनारायणाला उपासनेला त्या सेवेलाही अक्षय तुमच्या सोबत असणार आहे। शक्य असेल तर तुम्ही आवर्जून उद्या सत्यनारायण करा। त्याचबरोबर तुम्हाला जसं की व्यंकटेश स्तोत्रम पठण करायला लावलं, 3 वेळा करा, 11 वेळा करा, 21 वेळा करा। 21 वेळा केल्यावर तुम्हाला माहिती आहे की एक मंडल होतं, तुम्ही तसंही करू शकता। तुम्ही 11 वेळाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता, जर करू शकत नसेल तर 3 वेळा तरी आवर्जून करा। विष्णूंची सेवा झाल्यावर ती माता लक्ष्मीची सेवा श्री सूक्तम पठण करा। उद्या शक्य असेल तर 16 वेळा श्री सूक्तम पठण करा। कमळगट्ट्याच्या माळेवर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र आणि गायत्री लक्ष्मी गायत्री मंत्र ही उपासना ही सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे। विष्णू गायत्री मंत्र सगळ्यांना सांगते, ओम नारायण विघ्नेः वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात्। आता लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीचे विघ्नेः विष्णू पत्नीचा धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। हे दोन्ही मंत्र एक एक माळ करू शकता। ज्यांना शक्य नाही त्यांनी 24 वेळा आवर्जून करा। तसे दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे। आता एवढ्या सेवा करणं तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी शुद्ध कुंजिका स्तोत्र तरी आवर्जून पठण करा। 11 वेळा करा, अगदी 1 वेळा शुद्ध कुंजिका स्तोत्र पठण केलं तरी काही हरकत नाही। तुमची कुळदेवी कुठलीही असो तुम्हाला नरवान 9 मंत्राचं पठण करायचं आहे, कारण यामध्ये महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती वर्णन केलेलं आहे। म्हणून 1 माळ तरी नरवान मंत्राची तुम्हाला पठण करायचे आहे। सगळ्यात महत्त्वाचं गुरूंची सेवा करायची आहे। अक्षय तृतीयाच्या दिवशी महाराजांची जेवढी जास्त जमेल तेवढी सेवा करा आणि या सेवा दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता। रात्री 12ला जरी केल्या तरी हरकत नाही। फक्त महाराजांच्या सेवेला कुठलाही नियम नाहीये, 12 ते 12:30 यामध्ये तुम्हाला सेवा करायची नाहीये। महाराजांचं नामस्मरण करा, श्री स्वामी समर्थ करा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, या सगळ्या सेवा तुम्ही करा, चुकवू नका। अर्थात मासिक धर्म सुतक विठळा असेल तर तुम्ही फक्त देवाचं नामस्मरण करू शकता। तुम्ही YouTube लावून सगळं श्रवण करू शकता। ज्यांचं सगळं चांगलं आहे त्यांनी आवर्जून सेवा करा। आपण उद्या गोडाधोडाचा नैवेद्य करणार आहोत, पितरांच्या स्मरणार्थ आपण तर्पण विधी करणार आहोत, तोही मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला केळी आणि करा याचं देखील पूजन करायचं आहे। पण त्याच्याच बरोबर देवांची सेवा, देवांचं पूजन एवढंच महत्त्वाचं आहे आणि तेही तुम्हाला आवर्जून करायचं आहे। तर नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त सेवा करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।